एक सांगायचं होतं, नातेवाईकावर भरोसा ठेवू नका. का तर जवळचेच लय धोकादायक असते ते नातेवाईक. एवढे धोका देणारे की अंत लागू देत नाही ते. माझ्या पोराला हॉस्पिटल लागले, महाग सारखं दवाखाना लागला आहे. त्याच्या जीवनात तर आहेच दुःख, तर त्याच्यामुळं आम्हाला पण सगळ्याला घरच्याला प्रॉब्लेमच आहे. पण नातेवाईक काडीनं कुणी विचारत नाही की बाबा हे तर तुझ्या पोराला का 10-5 हजार तर जाऊ द्या, 50 रुपये साधं देत नाहीत कुणी. खा बाबा अंडे तरी आणून खा म्हणून कुणी देत नाहीत. एवढे तर वळून काढलेले लोक नातेवाईक आहेत. तुम्ही नातेवाईकावर जाऊ नका. लांबूनच माझा असा ग, माझा कसं आहे ग, डोळ्याला पाणी आणून त्या दिवशी रडत्यात काय माझ्यासोबत. ह्याला काय मया म्हणतात का? रडणं देणं आणि घेणं ही वेगळी गोष्ट आहे. मी काय त्यांची बुडवणार नाही, पैसे दिलं तरी समजा. पण काय प्रॉब्लेम आहे का तुला, कसं करतेस काय नाही, असं तर लांबच्याच गोष्टी. मग कसं त्यांना बोलायचं, मी जीव लावायचं त्यांना सांगा. मग माझ्या मनात राग येत नाही का? त्यांच्या दुखण्याबाळाला मी होत नाही का? पण माझ्या पोराला एवढंसं त्यांनी 50 रुपये साधं म्हणले नाही की बाबा धर तुझ्या पोराला. माझ्यासोबत माझी बहिणी भेटायला आलं तर मीच तिकीट काढायचं मग त्यांचं. आणि काढले पण, बघायला दवाखान्यात गेले तर मी त्यांचं तिकीट काढून मग बघायला न्यायचं. मग त्याचा उपयोग आहे का मला सांगा तुम्ही? कसं काय बहीण मानायची का भाऊ मानाय? भावाचं तर सोडा नावच नाही त्याच्यासोबत. आईचं तर काय जीवनभर काय केलं नाही तर नाहीच, पण ती तर फुरकुटूनच गेलेली आहे पैशाच्या नादात. माझ्या नवऱ्याचा पैसा म्हणण्यात घमंडीतच गेले. ते लाख रुपये दिले तर ते 24 महिने होत आले, काय 12 महिने तीच घराणं आहे रोजच. आणि त्यांनी पण घेतले तर बघा लाख रुपये. त्यांना नाही काय, त्यांनी 1-6 महिन्यात पार करून टाकले पैसे. माझ्या नवऱ्याचा पैसा काय विचारायचं नाही म्हणते. त्यांच्या पैशाचं कुणी काय हिशोब करू शकत नाही, त्यांचा पैसा आहे ते. पण मला सांगते मी, माझ्या पोराला आज दुःख संकटाकाळी नाही, त्याला काय चाटायचं का मला घेऊन? एक म्हणतात 2दा त्यांनी दवाखान्यातून ऑपरेशन. करोनामध्ये पण त्याने थोडी मनस्थिती बिघडली होती बायकोच्या कारणाने. ती बायको तर गेली उधळत, पण त्याच्या डोक्याला टेम्परेचर येऊन जास्त तणाव घेऊन त्याचा आजार वाढला. त्याच्या ह्याच्यातून आम्ही कसं बसं वाचवलं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी परत ते झालं. त्याच्यातून बी आम्ही काही करून जीवाचं रान करून वाचवलं त्याच्यातून. पण आता चालता चालता गाडीवर पडला म्हणून नाव झालं, तर त्याचं आजार वेगळ्याच पद्धतीनं वेगळ्याच निर्माण झाला आहे. मग ती घालवले 40-50 हजार रुपये तिकडं घालवले. ती गाठीचं ऑपरेशन केलं. इथं गाठ हाडीवर हे आलेली, तर त्या गाठीचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याच्या लगेच इथं गाठ उठली. मग आता त्या गाठीचं जायचं म्हणून ते DY पाटीमध्ये परत गेलं, तर तिथं म्हणले ॲडमिट व्हावं लागलं. तर तेवढं ॲडमिट झाल्यावर तर काय पैसा नाही, तर नंतरून तिथून काढलं, त्याला आणलं घरी. आणि म्हणलं आता कुठं फ्रीचा दवाखाना बघितलं इकडं तिकडं, तर लांब तिकडं ह्याला नेलं, मिलिटरीच्या दवाखान्यात नेला. मिलिटरीच्या दवाखान्यात तर इथं निगेटिव्ह रिपोर्ट आला बरं का. तिथं गेल्यावर तरी पण निगेटिव्ह आला, पण इथल्या त्याला फरकच होईना काहीच. तर इथल्या गाठीचं नेलं चेक करायला. त्या गाठीच्या याच्यावर त्यांनी लक्षण सांगितले TBचे म्हणून. TBचे लक्षण सांगितले, तर ते गाठीचं काय ऑपरेशन होऊ शकत नाही. आता ते गाठ तशीच आहे, मोठीच्या मोठी गाठ झाली ती. आता जरा गोळ्याने कमी होत आले, तर डॉक्टर म्हणले ते गोळ्यानेच कमी होणार, त्यात 1 सोडून 2दा ऑपरेशन होऊ शकत नाही. ती बी इथलं आणि इथं लगेच इथं असं होऊ शकत नाही. तर तेव्हा त्याच्या त्या गोळ्या चालू केल्यात. तेवढं जास्त ही त्याला तकलीफ होणार, दुसऱ्याला काही होणार नाही असं म्हणते डॉक्टर, पण माहीत नाही. तर माझ्या घरी पण लहान मुलं आहे, ते मला पण जरा सुधरूनच राहायला पाहिजे. पण तेवढं मला होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. असंच शिकलं, मला होऊ द्या काय व्हायचं. पण लहान पोराला त्याच्या जिंदगीमध्ये संकट नाही हो, माझी एवढी प्रार्थना आहे. कुणी काही बोलू द्या, माझा पोटचा गोळा आहे, मला काय व्हायचं ते होऊ द्या. पण लहान पोर आहे त्याच्यापासून जरा थोडंसं हे करते मी. तर
नातेवाईक असून काही उपयोग नाही. माझ्या लेकराला कोणी बघायला सुद्धा येत नाही, कुणी खायला तर 10 रुपये देतच नाही. लांबून माया दाखवतात. आजकालच्या ह्या दुनियामध्ये कोणी कुणाचं नाही. माझं पोरगा आज लास्ट स्टेप होती त्याची, लास्ट स्टेज त्या ह्याच्या दवाखान्यात, आणि आता लास्ट स्टेजवरून माझं पोरगं सुखरूप घरी आलं आहे. मला एवढंच पाहिजे, दुसरं काही नको. कुणाची धन दौलत नको, कुणाची कशाची अपेक्षा नको आहे मला. पण मी एवढं सांगते की नातेवाईक लांबूनच दूर, जवळ आलं ना ते काय म्हणतात, दुरून डोंगर साजरे, लांबून मस्त हिरवागार दिसतो, पण जवळ गेल्यावर नुसतं त्या दगडी काटे कुपाट्यात त्याच्यानं दिसतात जवळ गेल्यावर. पण लांबूनच नातेवाईक बी असले ना, लांबूनच चांगले. जवळ करून उलट आपणच संकटात जायची वेळ अशी येते. तर तुम्ही पण हे करून विश्वास ठेवू नका नातेवाईकावर. किती मतलबी असते ते, काय नाही, अंत काढते ते, कुणी असू द्यात, आपला अंत घेऊन तमाशा बघत बसते ते. तर असं करू नका तुम्ही पण. थांबा 2 मिनटं. कालवण शिजवायला ठेवले बटाट्याचं, ह्याचं बटाट्याच म्हणते, हे घेवड्याची आमटी. ओके, तर हे झालं, शिजत आलं इकडं. इथं बायकोला राबवायचं नाही, तर डबे मागत बसायचं, तिकडे वकिलाला पैसे भरती करायचे. माझ्यानं होणार नाही आता, अजिबात जाऊ देणार नाही मी कोर्टाचं केस करायला. आता सांगते मी, मला सांगायचंच नाही. आणि इथं डबे मला मागायला यायचं नाही. मला सकाळपासून काय काय होते ते मी बळाने उठून मी करायचं का तुमच्यासाठी? मग सांगला तू तुला मी कपड्याचा ढीग पडला अजून एवढा मोठा, कुठं काय करायचं मी त्या कपड्याने? ताडी करू का मला ते डबा? काय करते डबा तिला म्हणले नाही का ताडी करू? मनाला करायला लय राहते. ते भाकरी केलं तर काय करतात, दुसरं करते का? काय केलं तर बी तिलाच वेळ होतोय मरणाचा एवढा मोठा. तिला तर दमून ती काय करणार तिनं? ते रोजचं होत नाही. मला सांगायला मी डबा लावायचं मेस मध्ये आहे ना, नसलं ठीक आहे, ठीक आहे लावतो. हा, अजिबात तुम्हाला डब्याचा त्रास द्यायचा नाही. काय माझ्या नावानं कुठली प्रॉपर्टी केली नाही का, धन दौलत दिली नाही, खायला 2 तुकड्यासाठी मला एवढं तकलीफ नकोय. बर बाई लावतो, तू का टेन्शन करू राहिली? टेन्शनच काय, रोजचा इथून डबा झाला का तयार म्हणून विचारायला? ज्याला धन दौलत देऊन आले त्याला विचारायचं जाऊन, कळलं का? 1 वाजता कुणाला प्रॉपर्टी देऊन आली तिथे जाऊन विचारायचं डबा द्या, ही द्या. काय पगार माझ्या एकला देत नाही तर खायला 2000 रुपये सुद्धा लागत नसतील मला महिन्याला खायला. किती तकलीफ माझ्या जीवाला. सकाळपासून गोळी खाऊ खाऊ मी काम करते. घरच्या नवऱ्याला तर काय थोडं गुणाचा नाही, सगळा सत्यानाशच जीवनात करीत आलेला आहे. मी बोलते ना तळतळून बोलते, सगळ्यांनीच वाटोळ केलेलं आहे माझं. इमानदारीची दुनिया नाही, मी इमानदारीने बोलते. पचत नाही लोकाला, पटत नाही ती. त्यांना भाकर ठेवायचं का तुला? चपाती खा. आयता डबा झाला का म्हणून विचारायचं. 3.5 एकर जमीन देऊन आले लोकाला, दुसऱ्याला बाईला. दिसत तसं नाही. असा राग येतो. तुम्ही तर 5 मिनिट खपून घेतलं नसतं असल्या माणसाला. कुठं मला धरलं का बांधलं का कुठं काय केलं होतं? मला बायको उरावर करून आणली, मला शक खाऊन निसतं. दात काढायचं नाही. नाचीला जवानपणात माझा असं जीवन हळू पळत गेलेला आहे. बायको गेली, 4 लेकरं काढले तिकडं, शेतभाडीत दिला, सांभाळणा गेली, तिने गांडून लात मारली, आला बोंबलं तिकडे शेतभाडी घालून. आणि त्याच कोर्टासाठी अजून शेतासाठी कोर्टात भांडणं करून माझ्यातला तळतळीचा पैसा महिन्याला तिकडं घालवतोय. काय देते मला घरात? खायापुरतं भाकरी तुकडा, साडी सुद्धा नाही त्याची. पोरी येईन मला ह्याच्यातच आहे माझं कपडा लता. काम करत होते मी इतके दिवस, आता 2 वर्षात मी घरी बसून आहे. कुणाच्या घरी असलं संकट नसेल तसलं माझ्या घरी संकट दिले देवानं. पण सगळ्याला मी खट्टे देत मी चालते कशी तरी. जाऊ म्हणते, आज ना उद्या होईल बरं. कशाचंही पोराचं पण असं झालेलं आहे माझ्या मागं. टेन्शन किती घेऊ टेन्शन मी. 1 दिवसाचं आहे का?
एवढं आजारी असलं तर मेस आहे कामात. काय झालं 2-2.5 हजार द्यायला महिन्याला, मरते का? ती पैसे जमा करणार, तिकडं वकिलाची भरती करतो. 8-10 वर्ष झालं लोकाला वाटत आहे कामाला जातो घरी बसून खाते. काय मला याचा फायदा काय घरी बसून खाऊन? हिचा कपडा लता पाणी हर गोष्टीला नातीचं करायचं, पोराचं करायचं, सगळं मला एकटीलाच करायला लावून ह्यांना नुसतं आयतं खाऊन जाणार. आजारी आहे का बघणार नाही, का पाजारी आहे बघणार नाही, दिलं एखादी गोळी आणून की झालं. आणि घरात बसून खाली म्हणून ह्यानं माझं नाव दिसतंय अजून. लय वैताग आलाय मला, कुठं तर जा वाटते. सगळ्याच्या टेन्शननी माझ्या पोराला बरं होऊ दे बघ. मी काय करायचं करते का नाही बघा, माझ्या पोराला फक्त बरं होऊ दे. नातेवाईकांनी आणि घरच्यांनी नवऱ्यानी परेशान करून टाकला जीव मला. ठेवून देते मी फोन.